हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर हा व्लॉग आहे बुधवारचा म्हणजेच 29 तारखेचा। तर सकाळपासून आता चला व्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि जरा निवांत बसलेली आहे सकाळच्या वेळेस, कारण आता सध्या अजून शाळा सुरू व्हायची आहे मुलांची। आता 2-3 दिवसात सुरूच होईल, म्हणजे मंडेपासून सुरू होईल त्यांची शाळा। तर छान आरामात चहा वगैरे घेत बसली होती मी आणि सक्षम उठलेला आहे, तो रेडी होत आहे कारण त्याची ट्यूशन आहे आता 7:30 वाजताची। आणि बाहेरचं वातावरण बघा, अगदी ढगाळ ढगाळच आहे। एवढ्यात ना रोजचं वातावरण असंच आभाळ असं भरून राहतं आणि सारखा दिवसभर वारा सुरू असतो, असंच काहीचं वातावरण आहे। तर तुमच्याकडेही असंच वातावरण आहे का, नक्की कमेंटमध्ये सांगा मला। आणि आता सक्षमची आंघोळ वगैरे झाली, तो रेडी झाला होता ट्यूशनला जाण्याकरिता। तर मग देवाला नमस्कार वगैरे करून घेतला त्याने आणि मग तो निघाला होता। आणि जाता जाता त्याला मी मंदिरातही जायला सांगितलेलं होतं, घराजवळ जे मंदिर आहे तिथे, कारण आज त्याचा ना वाढदिवस आहे। तर आज त्याला घेऊन चाललेला होता तो, कारण तिची शाळा होती। तर सक्षम गेला ट्यूशनला। त्यानंतर मग घरातलं वगैरे सगळं मी पटापट आवरून घेतलं। त्यानंतर मग देवपूजा वगैरे करायची होती, तर तीही करून घेतली। तर आता वाजलेले आहेत 5 आणि मी स्वयंपाकाला लागलेली आहे। तर आज जसं की मी सांगितलं की सक्षमचा वाढदिवस आहे, तर त्यासाठी सगळा स्वयंपाक वगैरे आता करायचा आहे, कारण सायंकाळी वाढदिवसाचं सेलिब्रेशन वगैरे असणार आहे। तर त्यासाठी मग थोडे आलू वांग्याची वगैरे भाजी करायची होती, म्हणून तेच चिरायला घेतलं। परत कोशिंबीर वगैरे करायची आहे, त्यामुळे गाजर, काकडी, मुळा वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं होतं। आणि आताच थोडा वेळ आधी माझ्या नंदेकडे, आतो सासूकडे वगैरे जाऊन आली होती मी, त्यांना सांगून वगैरे आली होती। तसं तर आज माझी नणद अक्षित लावायला पण येणार होती, कारण अजून यांची भाऊबीज वगैरे व्हायची आहे, कारण आम्ही गावाला गेलो होतो त्यामुळे राहून गेलो होतं। मात्र आज काही कारणामुळे ते काही आज अक्षित वगैरे लावणं होणार नाही, नंतर येतील त्या। तर मग इकडे भाजीसाठी जे काही मसाला वगैरे पाहिजे होता, तर त्याच्यासाठी काही कांदे, खोबरं, खाकस वगैरे सगळं मी कढईत भाजायला ठेवलेलं होतं। आणि मग मोठ्या ताई म्हणजे माझ्या मोठ्या जाऊ, त्याही मदतीला आल्या होत्या। तर मग त्या इकडे सगळी कोशिंबीरची वगैरे तयारी करत होत्या। परत आलू भजे वगैरे बनवायचे आहे, तर तेही सगळी तयारी त्या करत होत्या। आणि मग इकडे मी भाजीला फोडणी वगैरे द्यायला घेतलं। तर आता मसाला वगैरे छान झालेला आहे, छान तेल सुटलं आहे त्याला। तर आता आलू वांगे वगैरे टाकून मिक्स करून ती भाजी मी ठेवून देणार शिजायला। आणि इकडे अपेक्षाची थोडंफार डेकोरेशनची वगैरे तयारी सुरू होती। आणि मग ही आहे माझी लहान जाऊ वीणा, तर तीही आली होती मदतीला। तर मग पोळ्या वगैरे जे काही टाकायच्या होत्या, तर ते मग तिने टाकायला वगैरे घेतल्या। आणि मग थोडं भज्यांचं वगैरे भिजवायचं होतं, तर एकीकडे मी ते भिजवून घेत होती। आणि ओवाळणीचं ताट वगैरे मी सगळं काढून घेतलं होतं। तर स्वयंपाक वगैरे जे काही आहे सगळे मिळून मिसळूनच आम्ही नेहमी करत असतो, कुठलाही कार्यक्रम वगैरे राहिला आमच्याकडे की। तर आता सगळा स्वयंपाक झालेला होता, जे स्वीट होतं ते मी बाहेरून मागवलं होतं। आणि आलू वांग्याची भाजी, भात, वरण, कढी, कोशिंबीर, भजे व्हायचे आहे, ते वेळेवरच मग बनवू आम्ही। तर आता सगळं स्वच्छ वगैरे करून ठेवलेलं आहे, कारण बाकी सगळा स्वयंपाक झालेला आहे। भजे तेवढे गरम गरम बनवू। तर आता सक्षम आणि त्याचे पप्पा केक आणायला गेलेले आहे। तर थोडे बलून्स वगैरे लावायचे होते हॉलमध्ये, तर तेच मग मी फुगवायला घेतले होते, कारण ती मशीन काही माझ्याकडे आहे नाही। आणि मग अपेक्षाने वगैरे ते फुगवले की कधी कधी मग ते कान वगैरे दुखत असतो, त्याच्यामुळे मी काही तिला फुगवू देत नाही। तर म्हणून थोडेसे बलून्स वगैरे ना मी फुगवून दिले तिला। आणि मग आस्था आली होती, तर तिने ना प्रत्येक बलूनवर सक्षमची जी काही स्पेलिंग आहे, तर त्याचा एक एक लेटर प्रत्येक याच्यावर ती पेंट करत होती लावण्याकरिता। तर या पद्धतीने सगळे बलून्स ना तिने पेंट करून मग लावून दिले होते। तर आस्था आणि आराध्या या दोघी माझ्या पुतण्या आहेत। तर मग सगळे आले होते आणि मग वाढदिवसाची जी काही तयारी आहे ती सगळी झाली होती। तर मग एक एक करून सगळ्यांनी औक्षवान वगैरे करून घेतलं सक्षमचं। तर घरी कुणाचाही वाढदिवस म्हटलं की सगळे एकत्र येऊन आम्ही अशाच पद्धतीने मुलांचा वाढदिवस वगैरे करत असतो। म्हणजे घरचेच आमच्या भरपूर असे मेंबर आहे की आम्हाला बाहेरचं कुणालाच बोलवण्याची गरज पडत नाही। आणि खूप छान असा मस्त वाढदिवस वगैरे सेलिब्रेट होत असतो, जे की तुम्ही आतापर्यंत माझ्या सगळ्याच व्लॉगमध्ये बघितलेलं आहे। आणि सगळेच वाढदिवस वगैरे एन्जॉय करत असतात आमच्याकडे।
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Laksham. Happy birthday to you. May God bless you and the rays around you. Happy birthday, dear Laksham. Happy birthday to you. तर वाढदिवस वगैरे छान असा सेलिब्रेट झाला आणि हे सगळे एकत्र आले की छान वाटतात. आणि जिथे बहीण भावंड सगळे हे एकत्र येतात की बस झालं, त्यांची मस्ती मजा आणि थोडीफार भांडणं ही चालूच असतात, सगळ्यांच्याच घरात असतं असं. तर छान असा वाढदिवस सेलिब्रेट झाला आणि त्यांच्या गोंधळाशिवाय वाढदिवस काही वाढदिवसासारखा वाटत नाही आम्हाला. आणि इकडे माझ्या आतूसासूच्या मुलाने ना सक्षमसाठी गिफ्ट आणलेलं होतं. तर तेच त्यांनी उत्सुकता इतकी होती की तेव्हाच्या तेव्हाच उघडलं. तर त्यात हे जॅकेट होतं, तर छान दिसत होतं त्याला. आणि चला आता वाढदिवसाचा सगळा कार्यक्रम झालेला होता सेलिब्रेशनचा वगैरे. आणि त्यानंतर आता आमच्याकडली भाऊबीज सुरू झालेली होती, कारण आम्ही नव्हतो भाऊबीजेच्या वेळेस, त्यामुळे मुलांची भाऊबीज वगैरे राहिलेली होती. तर तेच मग आता सगळं भाऊबीजचं वगैरे सेलिब्रेशन सुरू होतं. तर आस्था आराध्या सक्षमला सार्थकला वगैरे अक्षित वगैरे लावत असतात, राखी बांधत असतात त्या. तर ते त्यांचं सगळं सेलिब्रेशन वगैरे छान इथे सुरू होतं. तर सेलिब्रेशन वगैरे सगळं झालं वाढदिवसाचं, परत भाऊबीजचं वगैरे. आणि त्यानंतर मग सगळ्यांसाठी ताटं वगैरे वाढायला घेतले इकडे. तर साक्षी आणि आस्थाची आता भरपूर मदत होत असते या सगळ्या कामांमध्ये आम्हाला, कारण त्याही आता थोड्याशा मोठ्या झालेल्या आहे, त्यामुळे मदतीला असतात आमच्या. तर त्या वाढणं वगैरे करत होत्या सगळ्यांसाठी. आणि मोठ्या ताई वगैरे पण गरम गरम छान भजे वगैरे काढत होत्या. तर मग नैवेद्याचं ताट वगैरे मी काढून घेतलं होतं, देवाला नैवेद्य वगैरे पण दाखवून दिलं होतं. आणि मग सगळे जेवण वगैरे करायला बसले होते. तर काहींची जेवणं वगैरे झालेली होती आणि काही आता आम्ही बाकी होतो. तर मग सगळे हॉलमध्येच इथे आम्ही जेवण वगैरे करायला बसलो होतो. आणि कधीकधीच म्हणजे असा चान्स म्हणजे येत असतो की सगळे छान एकत्र बसून जेवायला वगैरे मिळत असतं. तर छान वाटतं, सगळ्या गप्पा गोष्टी करत आम्ही सगळे मस्त जेवण वगैरे करायला इथे बसलेलो होतो. तर चला छान असं सेलिब्रेशन झालं भाऊबीजचं आणि वाढदिवसाचं. तर आता इथे ब्लॉगचा एंड करते. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. चॅनलवरती जर आपल्या कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.